हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी अर्चना स्तुतीच मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. स्वामी तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा या श्रावण महिन्यामध्ये पूर्ण करू देत, ही स्वामींचरणी मी मनोमन प्रार्थना करते. आणि आज आपण जो पाहणार आहोत श्रावण सोमवार, जो आहे दुसरा सोमवार आलेला आहे. आणि हा सोमवार अगदी म्हणजे अत्यंत महत्त्वाचा आहे. तर यामध्ये आपण काय करायचं आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वजण आपापल्या परीने महादेवाची पूजा, उपासना करत आहेत. त्याशिवाय हा जो दुसरा सोमवार आहे ना, त्यामध्ये आपल्याला स्वाती नक्षत्र मिळालेले आहे. बरोबर सोमवारी स्वाती नक्षत्र आले. याशिवाय श्रावणातील सोमवारी आलेला आहे. म्हणूनच याचा खूप चांगला इफेक्ट आपल्याला दिसून येणार आहे. तर हा कशासाठी तेच मी तुम्हाला सांगणार आहे. कशा प्रकारच्या समूह दोषांचा नाश करता येईल. पण तत्पूर्वी आपल्या चॅनलवर जर नवीन असताल, अजून सबस्क्राईबच केलेलं नाही आहे, तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सोबतचे बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजे नवनवीन माझ्या ज्या माहिती आहेत व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील. सध्या आपण बघत आहोत की राहू हा ग्रह प्रचंड प्रमाणात मानसिक ताणतणाव आणि अनेक गोष्टींशी संबंधित असा दोष निर्माण करत असेल. पत्रिकेमध्ये कोणत्याही ठिकाणी असलेला राहू जर तुम्हाला त्रास होत असेल, त्याचा अनेक प्रकारचा दोष त्याच्यामधून तुम्हाला उत्पन्न होत असेल राहूशी संबंधित, तर हा उपाय जो मी सांगते तो उपाय तुम्ही जरूर करायचा आहे. या एका उपायाने तुम्हाला अनेक गोष्टींपासून सुटका भेटणार आहे. ज्यांना ज्यांना राहू ग्रहाचा त्रास आहे किंवा राहू देवांना प्रसन्न करून घ्यायचा आहे, त्रास नाही आहे कोणताही, पण राहू देव जर प्रसन्न झाले, तर राहू ग्रह हा असा ग्रह आहे की अफाट पैसा तर मिळवून देतोच, पण रंकाचा राव केल्याशिवाय राहत नाही. असा राहू देव यांचे नक्षत्र म्हणजेच स्वाती नक्षत्र, ते बरोबर सोमवारी आलेले आहे. म्हणूनच श्रावणातील या सोमवारी तुम्हाला राहूशी संबंधित असलेल्या सगळ्या दोषांचा समूळ नाश करण्याची ही एक संधी मिळालेली आहे. म्हणून हा एक उपाय तुम्ही करायचा आहे. काय करायचे ते मी तुम्हाला सांगते. राहू हा सर्पाचा कारक आहे, बरोबर. सर्पाचा कारक आहे कारण सर्पाची 2 तोंडं असल्यामुळे सर्पाचा कारक आहे. आणि हाच सर्प म्हणजे हाच साप भगवान शिवशंकरांनी त्यांच्या प्रत्यक्ष गळ्यात धारण केलेला आहे. म्हणूनच जीवनातील कसल्याही समस्येतून बाहेर पडण्यासाठी राहूचा हा उपाय न विसरता सगळ्यांनी करायचा आहे. आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम बाजारातून मोहरीचे तेल आणायचे आहे. जर घरामध्ये मोहरीचे तेल असेल तर काही हरकत नाही आहे, सरसोचं तेल त्याला म्हणतात. तर ते तेल एका वाटीत घ्यायचं आहे तुम्हाला. आणि आपण जे काही पूजेचं साहित्य आहे आपलं, जे आपण श्रावण सोमवारी शंकरांना अभिषेक करताना वगैरे अर्पण करतो, ते सगळं घ्यायचं. एका वाटीत मोहरीचं तेल घ्यायचं आणि शंकराच्या मंदिरात जायचं आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला विधिवत व्यवस्थित शंकराच्या पिंडीजवळ बसून पूजा करून देतात, अशा मंदिरात तुम्ही जावा किंवा सकाळी साधारणतः लवकर जावा. कारण तुम्हाला हा जो आहे तो प्रत्यक्ष पिंडीवरती हा उपाय करायचा आहे. तर आता काय करायचं आहे, एका वाटीमध्ये मोहरीचं तेल आपण घेऊन गेलेलो आहोत. तर हे तुम्हाला बरोबर तुमच्या उजव्या तळहातावर, म्हणजे उजवा जो हात आहे त्या उजव्या तळहातावरती हे तेल थोडं घ्यायचं आहे. आणि डाव्या हाताचं जे बोट आहे, मधलं बोट, त्या मधल्या बोटाचा या तळहातातील तेलाला स्पर्श करायचा आणि राहूचा बीज मंत्र म्हणायचा. आता राहूचा बीज मंत्र बऱ्याच जणांना माहीत नाही, म्हणून मी सांगते. ओम राहवे नम, ओम राम राहवे नम असा मंत्र आहे. तो 11 वेळा आपल्याला म्हणायचा आहे आणि 11 वेळा हा विधी करायचा आहे. जर नसेल एवढा वेळ, जागेअभावी किंवा तिथं गर्दी असेल, तर निदान एकदा हातात घेऊन ते बोट लावून तुम्ही 11 वेळा शिवपिंडीला टच करायचा. 11 वेळा तुम्ही तो मंत्र म्हणायचा आणि ते तेल हातातलं तुम्ही शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे. असं तुम्ही प्रत्येक वेळा तळ हातावर घेऊन ओम राहवे नम असा मंत्र म्हणायचा, ते तेल सोडायचं. असं 11 वेळा करायचं. शक्यतो तर असंच करायचे. पण जर नाही भेटला तुम्हाला तसा वेळ किंवा तिथं तसा अभाव झाला, तुम्हाला गर्दी वगैरे आहे, तर तळ हातावर घेतलेल्या तेलामध्ये 11 वेळा ते मधलं बोट बुडवून डाव्या हाताचं तुम्ही व्यवस्थितरित्या तो मंत्र म्हणून
ते अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुम्ही शुद्ध पाण्याचा जलाभिषेक करून ते तेल पूर्ण वाहून द्यायचं आहे. पूर्ण ते तेल तिथून निघून गेलं पाहिजे, स्वच्छ झालं पाहिजे. पिंडीवरचं पूर्ण तेल व्यवस्थित धुवून गेलं पाहिजे थोडक्यात. असा तुम्ही पाण्याचा जलाभिषेक करायचा आहे. राहूचा हा उपाय लाल किताबातील आहे आणि हा अत्यंत प्रभावी असा आहे. राहू तुम्ही बघता की राहू आपल्याला अनेक ठिकाणी नेम फेम देखील देतो आणि ऐश्वर्य प्राप्ती करून देतो. म्हणूनच या ग्रहाला तुम्ही प्रसन्न करून घेण्यासाठी हा व्यवस्थित तिथं पिंडीजवळ मांडी वगैरे घालून व्यवस्थित तुम्ही मनोभावे हा करायचा आहे उपाय. हा एकच सोमवार असा आहे की आपल्याला हा विधी करायला भेटलेला आहे. स्वाती नक्षत्र असल्या कारणाने हा उपाय करायला कुणीही चुकू नका. हा उपाय जरूर करा आणि अनुभव तुम्ही प्रत्यक्षात पाहताल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.